आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी धडा 4 हवा आणि हवामान हा धडा पाहणार आहोत. म्हणजे नेमकं काय की आपल्याला या परिस्थितीत म्हणजे आज कोणता महिना आहे, आज आपल्याला ऑक्टोबर महिना आहे. ह्या का सांगतो मी, कारण आपल्याला ते सगळं पाहायचं आहे आता की ऑक्टोबर महिना वातावरण कसं आहे, हवा कशी, हवामान कसं आहे, तापमान कसं आहे, वारे कसे वाहतात, हे सगळं पाहायचं आपल्याला. पण तत्पूर्वी आपल्याला इतिहासातल्या आपल्या भूगोलातल्या काही आपल्या पुस्तकातल्या काही पॅरेग्राफ आहे तो पहिल्यांदा वाचू आपण, आपल्याला त्याच्यावर निरीक्षण करू किंवा आपल्या सभोवताली असलेल्या गोष्टीचंही आपण निरीक्षण करत असतो. सतत निरीक्षण करत असतो. कसं निरीक्षण करतो आपण थोड्या वेळाने पाहणारच आहोत. पहिल्यांदा पुस्तकातलं घेऊयात आपण. पुस्तकात आहे कोणत्या ठिकाणचे वाळत घातलेले कपडे लवकरात लवकर वाळतील हे सहकारण सांगा. हा प्रश्न आहे. पान नंबर 19 वर आपल्याला दिलंय. काय दिलंय यांनी? भारतातील पुढील ठिकाणी 10 जून या दिवशी वातावरणाची स्थिती पुढील प्रमाणे आहे. या तक्त्याच्या आधारे प्रश्नाची उत्तरे द्या. आता हा तक्ता दिलाय तुम्हाला, तुम्ही पुस्तक काढा आणि त्या पुस्तकात पहा. पान नंबर 19 वर तक्ता दिलाय. पहा काय तक्ता दिलाय. अनुक्रम नंबर आहे, शहराचं नाव आहे, कोची आहे, भोपाळ आणि मसुरी आहे. हे 3 शहराची नावं दिलेत. राज्याची नावं दिलेत. ते कोणत्या कोणत्या राज्यात येतात? केरळ, मध्य प्रदेश आणि उत्तराखंड. म्हणजे कोची केरळमध्ये येते, भोपाळ मध्य प्रदेशमध्ये येतं आणि मसुरी उत्तराखंडमध्ये येते. यांची तिघांची वेळ पहा. कोणती आहे? 12:30, 12:30, 12:30 म्हणजे 12:30 दुपारच्या अशी त्यांनी स्थिती दिली. म्हणजे इथं अनुक्रम नंबर कोची केरळ म्हणजे केरळ राज्यातील कोची शहरात दुपारी 12:30 ढगाळ वातावरण आहे. तिथं वातावरण ढगाळ आहे. थोडस तुम्हाला माहिती आहे 10 जून म्हणले, इथं वरती तारीख दिली. पहा ही गोष्ट लक्षात ठेवायची पहिली की तारीख किती दिली त्यांनी, तारीख दिली याच्यावरून आपल्याला लक्षात यायला पाहिजे का अरे 10 जून आणि 7 जूनला महाराष्ट्रात पाऊस येतो. पहा म्हणजे पाऊस येण्याचा टायमिंग आहे हा थोडासा लक्षात घ्यायचा. म्हणजे तारखेवर सगळं ऋतुमान लक्षात असतं. म्हणजे ते ठेवलं पाहिजे आपण. म्हणजे 10 जून आहे, केरळ आहे, तिथं पाऊस आलेलाच असणार, म्हणजे ढगाळ वातावरण असणार. दुसरी गोष्ट मध्य प्रदेश कडक ऊन पडलेले आहे, अजून तिथपर्यंत पाऊस पोहोचलेला नाही. कडक ऊन पडलेला आहे कुठं? भोपाळमध्ये. दुसरी गोष्ट मसुरी उत्तराखंड थंड हवा आणि काय आहे? बेताची ऊन आहे. म्हणजे थोडं जेमतेम वातावरण थंड आहे पण जेमतेम ऊन आहे, अशी ही स्थिती आहे. तिन्ही शहरात कोचीमध्ये ढगाळ वातावरण आहे, भोपाळमध्ये कडक ऊन आहे आणि मसुरीमध्ये थंड वातावरण आहे पण जेमतेम ऊन आहे. अशा प्रकारचं वातावरण. तिन्ही ठिकाणी दुपारी 12:30 वाजता कपडे वाळू घातलेले आहेत. ते कपडे कोणत्या शहरात जास्त लवकर वाळतील असा आपल्याला प्रश्न विचारलाय. कोणता आहे आपल्याला ते पाहायचं. आता नेमकं काय तर त्यांनी काय विचारलं, कोणत्या ठिकाणी वाळत घातलेले कपडे लवकर वाळतील ते सहकारण सांगा. जे 3 शहर पाहिले, तिन्ही शहरात वातावरण वेगवेगळे, टायमिंग एकच आहे 12:30 दुपारचे. म्हणजे दुपारचा टायमिंग आहे. कपडे वाळू घातलेत, तिन्ही शहरात कपडे वाळू घातलेत आणि ते कपडे वाळू घातलेले कोणत्या शहरातले लवकर कपडे वाळतील हे आपल्याला पाहायचे. म्हणजे काय? दुसरा प्रश्न, कोणत्या ठिकाणी कपडे उशिरा वाळतील व का वाळतील हे पण त्यांनी विचारले. तिसरी गोष्ट, या ठिकाणच्या वातावरण स्थिती नेहमी अशीच राहील की त्यात काही बदल होईल हे बी आपल्याला पाहायचंय. म्हणजे त्यांनी 3 प्रश्न विचारलेत. पहा एक, जास्त लवकर कुठे कपडे वाळतील, एक तर कुठं कमी वेळात कपडे वाळायला जास्त वेळ लागेल किंवा कमी वेळात कपडे वाळतील, आणि तिसरी गोष्ट, या तिसऱ्या गोष्टीत काय दिलंय त्यांनी, ही स्थिती नेहमी तशीच राहील का? समजा आता केरळला गेलाय, कोचीमध्ये गेलाय, तिथं तेच वातावरण राहील का? मसुरीला तेच राहील का? आहे ना. हे सगळे तिन्ही शहरात तसेच्या तसं वातावरण जानेवारी महिन्यापासून डिसेंबर महिन्यापर्यंत राहील का असं विचारलंय त्यांनी. म्हणजे विचाराचा अर्थ आता तुम्हाला कळाला असेल. म्हणजे काय होतं, कधी कधी तुम्हाला विचारलेलं पुस्तकात असलेल्या भाषा तुमच्या लक्षात येत नाही. आता आपल्या भाषेत सांगितलं की लक्षात येतं. 3 शहरात वाळू घातलेले कपडे 12:30 वाजता कोणत्या शहरातले जास्त वाळतील हे आपल्याला बघायचं. त्यांनी दिलं स्पष्टीकरण. बघा काय दिले त्यांनी स्पष्टीकरण. वरील प्रत्येक ठिकाणी 10 जून या दिवशी हवेची स्थिती भिन्न आहे. जे आपल्याला तुम्हाला सांगितलं मी, 10 जून म्हणजे पावसाचं वातावरण येण्याचं, म्हणजे पावसाळ्याची सुरुवात होण्याची दाट शक्यता असते. म्हणजे ते हवामान तसं असतं. आता हवामान म्हणजे काय आपण नंतर पाहणार. कोचीतला ढगाळ वातावरण आहे म्हणजे सूर्यप्रकाश अजिबात नाही. कपडे वाळतील का? सूर्यप्रकाश जिथं नाही तिथं जास्त कपडे लगेच वाळणार आहे का?
नाही. जिथं कडक ऊन आहे तिथं वाळणार आहे. आपण पाहणार आहे आता जिथं कोची आहे, ढगाळ वातावरण आहे, पावसाळा नुकताच सुरू झालाय, त्यामुळे हवेत बाष्पाचे प्रमाण अधिक असते आहे ना. बाष्पाचे प्रमाण जास्त आहे, ढगाळ वातावरण आहे, ऊन अजिबात नाहीये, त्यामुळे तिथं कपडे लवकर वाळणार नाहीत. त्याला लक्षात म्हणजे काय केलं त्यांनी, म्हणून कपडे लवकर वाळत नाहीत. अशी स्थिती तुम्ही पावसाळ्यात अनुभवलेली असेल. म्हणजे 10 जून ही केरळमध्ये पाऊस सुरुवात झालेली असते. आपल्याकडे 7 जूनला होती, पण तिथं 10 जूनला झालेली असेल, त्यामुळे तिथं कपडे वाळणार नाहीत. दुसरं शहर कोणतंही त्यांनी दिलंय भोपाळ. कडक ऊन आहे, ओल्या कपड्यातील पाण्याचे बाष्पाचे पटकन रूपांतर होते आणि लवकर कपडे वाळतात. म्हणजे बाष्पात रूपांतर होतं ओल्या कपड्याच्या पाण्याचं, ओले त्यामुळे लगेच कपडे वाळतात. म्हणजे भोपाळ शहरात काय होणार, लवकर कपडे वाळतील. म्हणजे वरती कोणता प्रश्न दिलाय त्यांनी, कोणत्या ठिकाणचे वाळत घातलेले कपडे लवकरात लवकर वाळतील आणि कारण सांगा. म्हणजे काय की भोपाळमध्ये ऊन आहे, जास्त ऊन असल्यामुळे बाष्पाचं पाण्यातलं असलेलं बाष्प लगेच काय उडणार आणि ते बाष्प काय होणार, त्या पाण्याचं बाष्प तयार होईल आणि जाणार. त्यामुळे काय होतं, तिथले कपडे लवकर वाळतात. आणि तिसरा मुद्दा काय, मसुरी कर्कवृत्ताच्या उत्तरेस असल्यामुळे तिथे सूर्याची उष्णता कमी मिळते. ढगाळ वातावरण पर्वतीय प्रदेश आहे, हवा थंड आहे आणि बेताचं ऊन असल्यामुळे तिथं काय होतंय, कमी वेळात म्हणजे जास्त वेळ लागणार, काय होणार, कपडे वाळू घातलेली वाळायला जास्त वेळ लागणार. म्हणजे असं 3 प्रकारचे वेगवेगळे प्रदेश पाहिलेत आपण, म्हणजे भाग पाहिला आणि त्या भागातली वेगवेगळं हवामान पाहिलं किंवा वातावरण पाहिलं किंवा तापमान पाहिलं. या तापमानामुळे आपल्याला होणारा बदल कसा होता हे आपण पाहिलं. म्हणजे ह्या 3 गोष्टी, 3 शहरातल्या 3 गोष्टी एकाच वेळेत कशा बदल होत आहे पहा. म्हणजे जिथं ऊन आहे तिथं कपडे वाळू घातले की लवकर वाळतील, जिथं कमी ऊन आहे पण कमी ऊन आहे तिथं वेळ लागेल कपडे वाळायला, आणि जिथं ऊनच नाही तिथं जास्तच वेळ लागणार कपडे वाळायला. म्हणजे अशा प्रकारची स्थिती आपल्याला तिथं सांगितली आहे. तुमच्या परिसरात असलेले म्हणजे तुमच्या परिसरात असले, आता ह्यांनी प्रश्न दिलेत काही, हा प्रात्यक्षिक भूगोल आहे आपला आहे ना. त्यामुळं काय होतं, आपण सगळ्या गोष्टी पाहूनच शिकायच्यात. आता तुम्हाला प्रश्न विचारलेत त्यांनी, काय विचारलंय, सकाळी थंडी होती, एखाद्या प्रश्नाचं उत्तर किंवा काय असं आपल्याला स्थिती माहीत असली की आपण सहज गप्पा मारत असतो. एखाद्या मित्रात गप्पा मारत असताना बघा, सकाळी थंडी होती, दुपारी कडक ऊन होतं आणि दुपारी अचानक पाऊस आला आणि पहाटे गार वारा सुटला, संध्याकाळी ढग जमा झाले होते, रात्री फार छान पडले होते आणि वाऱ्याची स्थान झुळूक येत होती. तुमच्या वातावरणात असलेल्या शब्दाबद्दल हे शब्द तुम्ही सतत ऐकले असतील. मध्ये मध्ये व्हॉट्सअपला जोक यायचा पहा, सकाळी थंडी पहाटे खूप गार थंडी वाजते, दुपारी कडक ऊन पडतंय आणि संध्याकाळी पाऊस येतोय, म्हणजे एका दिवसात 3 ऋतू होऊन जाते. अशा प्रकारचा एक जोक यायचा बघा व्हॉट्सअपला आहे ना. तर ते वातावरणाची स्थिती किंवा त्याच्यावर असलेला विनोद आहे. तो विनोदाचा भाग सोडा, पण त्या वेळेस असलेली स्थिती तशीच होतीच कधी कधी, की पहाटे खूप कडाक्याची थंडी असते, नंतर दुपारी पाहिलं तर खूप कडाक्याचं ऊन असतं, कडक एकदम बाहेर जाऊ वाटत नाही इतकं ऊन असतं. आणि नंतर आपल्याला काय पाहता येतं, नंतर आपण काय पाहतो की पाऊस पडतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहत असताना आपल्याला काय करावं लागतंय, या सगळ्या वातावरणाचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे वातावरणाचा अभ्यास करायचा म्हणजे काय नेमकं काय असतं, वातावरण म्हणजे काय, हवा आहे, हवामान आहे, तापमान आहे, वारे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजेत. म्हणून आपल्याला काय धड्याचं नाव आता हवा व हवामान. हवा आणि हवामान, ही हवा आणि हवामान याच्यातलं पाहताना आपण एक काही गोष्टी काय होतं, आपल्याला पुस्तकी भाषातून जास्त मुलांच्या विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही. काय होतं, हवा म्हणजे काय हे पाहायला सांगितलं की आपल्याला सर तुम्हाला सांगितलं हवा सांगा, हवा म्हणजे काय. ठीक आहे सर, हे वाहतं ते हवा, मग वाहतं ते वारं, मग नेमकं काय म्हणायचं ते आपण पाहूयात. तुम्हाला किस्सा सांगतो विद्यार्थी मित्रांनो. काय आलं, आत्ता येताना मला 2 विद्यार्थी माझे दिसले पहा वरती टेरेसवर, त्यांच्याच घराच्या टेरेसवर होते, पतंग उडवत होते. तुम्ही पतंग उडवला, मी पतंग उडवलाय, सगळेच पतंग उडवतात है ना. त्यांनी मला आवाज दिला, मी गेलो आपलं त्यांच्याकडे, पतंग उडवतात म्हणलं चला आपण बी थोडस गोत खेळू, काय असेल ते तुम्हाला माहिती आता म्हणून.
मांजा कसा आहे बघायला गेलो वरती, तर पतंग उडत होते. पतंग चांगला उडत होता त्याचा, ते चांगला उडत होता, काटाकाटी खेळत होते, वय कापे असं चाललं होतं त्यांचं, एकदम मस्त मजेत चाललं होतं. तेवढ्यात त्यांचं पतंगच असा थोडासा खाली 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 यायला लागला. तर त्यांची चर्चा चालली होती. काय चालली होती त्यांची चर्चा? अरे ते हवाच नाहीये. तर मी म्हणलं हवा नाही म्हणजे हव्याशिवाय तर आपण जिवंत राहू शकत नाही ना. तर त्यांची चालली होती चर्चा, हवा नाही हवा नाही हवा नाही. आता पतंग तर थोडा उडत होता, हवा नाही म्हणजे काय नेमकं, म्हणजे हवा म्हणजे काय? मग माझ्या डोक्यात कल्पना आली की यांना कदाचित माहित नसेल की हवा म्हणजे काय. मग मला तिथं कळालं की तुम्ही सुद्धा बघा, तुम्ही हवा आपण चर्चा करताना पहा काय म्हणतो. मी आलो नंतर इकडं, पण नंतर ते माझ्या मनात तसंच राहिलं की यांना हवा म्हणजे कसं सांगावं, म्हणजे हवा म्हणजे काय. आपण पतंग उडवताना जे वारं येतं त्याला काय म्हणतो? हवा म्हणतो आपण. पण हवा म्हणजे काय नेमकं? आपण नाही का एकमेकाला म्हणतो कसं काय हवा पाणी. तुम्ही कधी कधी पाहुणे रावळे आले की एकमेकांना विचारतात बा, काय पाहुणे, काय पाहुणे तुमच्याकडे कसं काय हवा पाणी बरं आहे ना. हवा पाणी म्हणजे काय नेमकं? हवा म्हणजे काय नेमकं? काय असतं हवा? तर हवा म्हणजे आपली नाही का एखाद्या पिक्चरची हवा असते है ना, खूप हवा आहे त्या पिक्चरची, खूप हवा आहे त्या माणसाची, तसली हवा का? तसलं काही नाही. ते काय अजिबात नाही, ते कल्पनाच्या बाहेर सोडून द्यायचं, अजिबात डोक्यात घ्यायचं नाही. हवा म्हणजे काय? आपल्या वातावरणाची त्या वेळेची अल्पकालीन स्थिती, वातावरणाची असलेली अल्पकालीन स्थिती म्हणजे हवा. कधी कधी हवा थंड असते है ना, कधी कधी उष्ण असते, कधी कधी दमट असते. ही हवा, ती हवा, बाकीची हवा नाही लक्षात ठेवायचं. आता कोणती हवा तुम्ही लक्षात ठेवायची? वातावरणाची असलेली तात्पुरती किंवा अल्पकालीन आत्ताची या वेळेस असलेली जी स्थिती वातावरणाची त्याला काय म्हणायचं? हवा. म्हणजे काय नेमकं? तुमच्या स्थितीत असलेली आत्ता या स्थितीत तुम्ही इथं आहे, ठीक आहे, इथं असले, तुम्ही बाहेर असाल, बाहेर असाल, आत्ता टिकत्या तुम्ही आता 3 शहरं पाहिले, कोची पाहिलं, कोणते कोची, भोपाळ आणि मसुरी पाहिली, त्या वेळेसची त्या 12:30 वाजता असलेली तिथली स्थिती म्हणजे ती हवा. आलं का लक्षात? हे लक्षात आलं? पतंग उडवताना तिथं हवा आहे, पण आपल्याला तिथली स्थिती काय? वाहत नाही किंवा जोरजोरात वाहत नाही, म्हणून पतंग थोडासा खाली येतोय. म्हणजे काय नेमकं? की त्यावेळेची असलेली तिथली त्यावेळेची अल्पवेळेची छोटी तात्पुरती, थोड्या वेळाने तो खाली येईन, कदाचित पाऊस बी येईन, कदाचित मोठ्याने वारं सुद्धा सुटेल, सगळं वेगळं दिसेल, पण त्यावेळेची असलेली ती वातावरणाची स्थिती थोड्या वेळा करताची, त्या वेळेला काय म्हणायचं? त्या वेळेतील असलेल्या वातावरणाच्या स्थितीला काय म्हणायचं? हवा. आलं लक्षात? म्हणजे पतंग उडवतोय आपण, हवा आहे, सगळं आहे, पतंग उडतोय, पण थोड्या वेळाने, म्हणजे आत्ता बघा, आत्ता ह्या वेळेस आहे तिथं, आज 1 दिवसापुरती तात्पुरती अल्पकालीन आहे ती हवा आहे. ही अल्पकालीन हवा आपल्याला जी वातावरणाची स्थिती जाणवते त्या स्थितीला काय म्हणायचं? हवा. आता हवामान म्हणजे काय मग? म्हणजे काय नेमकं? आपल्याला वेगवेगळ्या स्थितीत वातावरण दिसतं, तापमान दिसतं, हवामान दिसतं, हे सगळं आपण पाहतो. हे आपण पाहत असताना आपल्याला काय करावं लागतं? की आसपासच्या वातावरणाचं थोडंसं निरीक्षण करावं लागतं. आज या ठिकाणी खूप मोठी हवा आहे किंवा जी स्थिती आहे आता अहमदनगरमध्ये, जी स्थिती असेल ती स्थिती दिल्लीमध्ये नसणार आहे, ती स्थिती कलकत्त्यात नसणार आहे, ती स्थिती मुंबईत नसणार आहे, ती स्थिती कन्याकुमारीला नसणार आहे. का नसणार आहे? कारण तिथलं वेगळी स्थिती अल्पकालीन, छोट्या आत्तापुरते, आत्ता इथं हवा आहे, वारं आहे, ऊन आहे, कदाचित उद्या तिथं नसेल, ती ऊन असेल किंवा नसेल, किंवा पाऊस असेल किंवा नसेल, अशा प्रकारची शक्यता आपल्याला वर्तवता येते. पण ती कशाच्या आधारावर वर्तवता येते? हवामानाच्या आधारावर. मग हवामान म्हणजे काय? तर आपण पाहिलं हवा म्हणजे काय पाहिलं? हवा म्हणजे आत्ताची वातावरणाची अल्पकालीन, म्हणजे तात्पुरती आत्ताची असलेली अल्पकालीन छोट्या वेळेपुरती अल्पकालीन स्थिती, त्याला काय म्हणायचं? हवा. आणि हवामान हवामान पाहण्या अगोदर आपल्याला पान नंबर 20 वर पहा. सांगा पाहू काय सांगितलंय त्यांनी, पाहूयात आपण. काय सांगितलंय? की लहानपणापासून तुम्ही उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू अनुभवले आहेत. तुम्ही 3 ऋतू अनुभवलेत आहे ना.
पण आता 3 ऋतू नाही येत, आता 4 ऋतू आहेत. कोणते 4 ऋतू आहेत? आता तुम्हाला मी एक हे सांगतो, आयडिया सांगतो. पहा, 10वीचं इतिहासाचं पुस्तक, भूगोलाचं पुस्तक घ्यायचं. 10वीच्या भूगोलाच्या पुस्तकात पान नंबर 29 वर ऋतू दिलेत. मी नाही सांगत, 10वीच्या पुस्तकात पुस्तक सांगते आपल्याला. काय सांगते? ऋतू किती आहेत हे पाहायचे ना तुम्हाला. आता 3 आपण म्हणतो, आपल्याला शिकवलं जातं 3 उन्हाळा, हिवाळा, पावसाळा हे शिकवलं जातं. पण अजून एक ऋतू आहे, तो ऋतू आता तुम्हाला माहिती झाला पाहिजे. आता 6वीला आहे तुम्ही, ठीक आहे 6वीला आहे, पण थोडंसं 10वीचं आहे. एखादं पुस्तक वाचायला काय अर्थ? एक पान वाचायला काय अडचण तुम्हाला? 10वीचं 29 पान नंबरचा प्रश्न वाचा किंवा 3 पॅरेग्राफ वाचा, शेवटचा पॅरेग्राफ. बघ तुम्हाला जाणवल ते की नेमकं काय. हे तुमचा घरचा अभ्यास. आज त्यांनी काय सांगितलं इथं तुम्हाला, 3 ऋतू तुम्ही अनुभवले. आता ठीक आहे 3 ऋतू अनुभवले, पुढं पाहू आपण काय. पण 10वीच्या पुस्तकात 29 पान नंबर पाहायचा आपल्याला. तुम्ही घरी जाऊन घरी गेल्यावर पाहायचं नक्की. जानेवारी ते डिसेंबर या वर्षभराच्या काळात सर्वसाधारण कोणते ऋतू कोणत्या महिन्यात येतात हे पाहायचं आपल्याला. तुम्हाला घरचा अभ्यास त्यांनी पण दिलाय. काय दिलाय की जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत कोणत्या महिन्यात कोणता ऋतू आहे आपल्याला पाहायचं. निरीक्षण करा ना तुम्ही, निरीक्षण केलं पाहिजे आहे ना. कमीत कमी निरीक्षण न करता, ते नाही करता आलं तर आपला वाढदिवस कोणत्या महिन्यात आहे, त्या वाढदिवसाच्या दिवशी त्या महिन्यात कोणतं वातावरण असतं. आपण थंडी वाजतो म्हणून कपडे जास्त घालतो, स्वेटर घालतो काय. आपल्या वाढदिवसा दिवशी उन्हाळा असतो, आपण पातळ कपडे घालतो आहे ना. पावसाळ्यात आपण रेनकोट घालतो. आपल्या वाढदिवसाच्या महिन्यात तरी कोणतं वातावरण, हवामान हे तरी लक्षात आलं, कोणता ऋतू चालू असतं हे तर लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे अशा आयडिया असतात आपण लक्षात ठेवण्याच्या. आपल्या घरातल्या आईचा वाढदिवस असल्यावर आपली कोणता ऋतू असतो, बहिणीचा वाढदिवस असल्यावर कोणता ऋतू असतो, भावाचा वाढदिवस कधी कोणत्या ऋतूत असतो, हे सगळं आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे है ना. सगळ्यांचे वाढदिवस आपल्याला घरातले लक्षात राहतात, पण आपल्याला ते वाढदिवस कोणत्या ऋतूत येतात हे आपल्याला लक्षात नाही येत. थोडंसं जाणून घ्यायचं है ना, थोडीशी उत्सुकता असते. हेच आपल्याला अभ्यासाचं कारण. दुसरं काय, पाऊस पडत असेल तर त्यावेळी आपण विशेष कोणते कपडे घालतो. आता पावसात कोणते कपडे घालतो हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना. तसं आपल्याला हे प्रश्न किरकोळ आहेत, हे तुम्हाला जाणवत असेल. प्रश्न किरकोळ आहेत, उत्तर सुद्धा तुम्हाला माहिती आहेत, पण ती माहिती असून उपयोग नाही. ते स्मरणात ठेवायचं आपल्याला. हे किरकोळ गोष्ट आहे असं म्हणून सोडायचं नाही. प्रश्न कितीही किरकोळ असो, उत्तर कितीही किरकोळ असून, ते तुम्हाला वाटलं 6वीचा प्रश्न आहे, 4थीतला प्रश्न का विचारताय, नाही, ते तुमच्या अभ्यासासाठी विचारलाय. आता पहा, तुम्हाला इथं 3 ऋतू दिले. 10वीच्या पुस्तकात किती आहेत? 4 ऋतू आहेत. मी सांगितलं तुम्हाला. आता हे हवामानाचं निरीक्षण करून बदल झालेल्या हवामानाची नोंद येत. ह्या नोंदी खूप वेळ लागतो त्याला. हवामान निश्चित करायला किंवा एवढ्या कालखंडात निश्चित हवामान संकेत द्यायला किंवा सांगायला काय खूप वेळ लागतो. आणि खूप तज्ञांनी त्याच्यावर अभ्यास केलेला असतो. आणि पूर्ण वर्षभराचं नाही, असं 4-5 सलग अशा अनेक वर्षाचा अभ्यास करून ते निश्चित केलेलं असतं. आणि त्या काय निश्चित केलेलं असतं की ठराविक कालखंडात इथं या प्रकारची हवा असेल किंवा वातावरण असेल किंवा हवामान असेल. म्हणजे वातावरणाची स्थिती जानेवारी पासून ते मार्च पर्यंत कशी असेल, हे 3 महिन्याचा कालखंड. म्हणजे अल्पकालीन आहे का? नाही. कसा आहे? दीर्घकालीन. म्हणजे दीर्घकालीन जास्त कालखंड असलेलं हवेची किंवा वातावरणाची स्थिती म्हणजे हवामान. काय? जास्त वेळ म्हणजे दीर्घकाल. वातावरणाची स्थिती कशी? दीर्घकाल. हवा म्हणजे काय? वातावरणाची स्थिती कशी असते? अल्पकालीन. म्हणजे आत्ताची स्थिती कशी, याला काय म्हणायचं? हवा. कस काय हवा? एकदम मस्त. हवामान वातावरणाची दीर्घ. कस काय हवामान? हवामान म्हणजे थंडी जर असेल तर किती दिवस असणार? 3 महिने असणार. उन्हाळा असेल तर किती दिवस असणार? म्हणजे 3 महिन्याचं हवामान. आणि आत्ताची स्थिती म्हणजे हवा. कशी हवा? चांगली. हवामान कसं काय? थंड आहे, थंडी, हिवाळा आहे, हे झालं हवामान. म्हणजे हे कसं? अनेक शास्त्रज्ञांनी अनेक वर्ष निरीक्षण करून ठराविक दीर्घ कालखंडासाठी असलेली वातावरणाची स्थिती म्हणजे काय? हवामान. आता आपल्या शब्दात तो जास्त महिने, 1 दिवस वातावरणाची स्थिती कशी आहे हे हवा म्हणू आपण. याला काय म्हणू? हवा. कसं काय हवा? एकदम मस्त. आज खूप गरमत होतं, आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजे हे काय झालं? आजची हवा.
आणि आपण म्हणलं नाही आता 3 महिने पाऊसच राहणार आहे, काय 3 महिने पावसाळाच राहणार, त्याच्यामुळे काय पाऊस पडतच राहणार, किंवा 3 महिने आता थंड आहे, आजपासून थंडी सुटली, आता 3 महिने थंडी राहणार, म्हणजे हे थंडीचं हवामान झालं. म्हणजे तिथं वातावरण कसं आहे, थंड आहे, उष्ण आहे, दमट आहे, किती महिने, हे जास्त कालखंडासाठी आपण जेव्हा निरीक्षण करून निश्चित करतो ना, ते हवामान. आलं लक्षात? म्हणजे अशा प्रकारची हवा आणि हवामानाची आपल्याला स्थिती किंवा अर्थ कळाला असेल आहे ना. आता आपल्याला पाहायचंय हवामान म्हणजे काय, तापमान म्हणजे काय, वारे म्हणजे काय, आर्द्रता म्हणजे काय, हे सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायचे. पहिला मुद्दा घेऊया आपण, हवे तापमान. काय हवेची ही अंग आहेत, तापमान, वारे, आर्द्रता, वृष्टी आहे ना, हे हवेचे अंग आहेत. आणि हवेचे अंग आहेत, पण हवेवर परिणाम करणारे घटक आपण पुढच्या धड्यात पाहणार होतो. पण ही कोणती पाहतोय, हवेचे अंग पाहतोय आपण. हवेचे अंग पाहत असताना पहिला आपल्याला मुद्दा आहे तापमान. हवा तापली की तापमान वाढलं आपण समजतो आहे ना. हवा थंड झाली की आहे ना, हवेला वजन आहे, हवा वजनदार आहे, या हवेच्या स्थितीवर आपण तापमान अवलंबून असतं. म्हणजे काय, तर सूर्यकिरण जिथं जास्त लंबरूप पडतात, म्हणजे लंबरूप पडतात तिथं हवा कशी असणार, उष्ण असणार ना. जमीन तापणार, जमिनीतून काय उष्णता बाहेर पडणार आणि ती हवा तापणार. ही तापलेली हवा म्हणजेच तापमान. म्हणजे हे तापले आपल्या शब्दात सांगतो आपल्याला, म्हणजे आपल्याला हवा आणि हवामान पाहत असताना आपल्याला तापमान सुद्धा पाहावं लागणार. तापमान पाहत असताना आपल्याला काय करावं लागणार आहे, तापमान कसं वाढतं कमी होतं हे माहिती आहे आपल्याला. म्हणजे जिथं लंबरूप, म्हणजे जर समजा समोर लंबरूप असेल, म्हणजे आपण पाहतो विषुववृत्तावर सतत तिरपे किरणे पडत नाही, लंबरूप किरणे पडले की जसं लंबरूप किरणं पडतात, जशी लंबरूप किरणं पडतात तिथं काय असतं, तापमान जास्त असतं. आणि जसं आपण विषुववृत्तापासून दक्षिण ध्रुवावर येऊ, उत्तर ध्रुवावर येऊ, काय होतं आपल्याला, थंड 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 अति थंडापर्यंत आपण जातो. म्हणजे तापमान हे त्या सूर्यकिरणावर किंवा सूर्यकिरण पडलेले तिरपे किंवा लंबरूप पडलेले सूर्यकिरण याच्यावर अवलंबून असतं. म्हणजे कधी कधी जमीन तापते, आपण नाही का उन्हाळ्यात म्हणतो किती जमीन तापली, एकदम गरम उष्णता, तापमान खूप आहे असं वाटतं ना आपल्याला. हा कधी कधी बघा एखादा विनोद होतो बा, कधी आपण एसी लावत असताना आपण म्हणतो ती वाढव ना एसी वाढव, म्हणजे काय, टेम्परेचर वाढव म्हणजे नेमकं किती वाढवायचं हे आपल्याला लक्षात येतं नाही. कधी कधी विनोद होऊन जातो, टेम्परेचर वाढव म्हणण्याऐवजी काय म्हणतो एसी वाढव. म्हणजे काय होतं, आपल्याला एसी वाढवत असताना एअर कंडिशनची स्थिती असते, जेव्हा 16 अंश असतं तेव्हा थंडी असते, आणि आपण 30 अंशावर गेले की तापमान वाढलेलं असतं, म्हणजे उष्णता किंवा गरम हवा येते. अशा प्रकारची जी स्थिती असते त्या स्थितीचा आपण अभ्यास केला पाहिजे. आपल्या समोर आसपासच सगळे आहेत पहा, सगळ्या गोष्टी असतात आपल्याकडे, आपण फक्त तेवढं लक्ष देत नाही की त्यावेळेस जमीन तापली की हवा तापते आणि तिथं तापमान जास्त होते आहे ना. त्यावेळेस आपण काय म्हणतो त्याला, की तापमान वाढले, म्हणजे हवा तापली की आपण तापमान वाढलं असं आपल्या लक्षात येतं. दुसरी गोष्ट आहे आपल्याला हवेचा दाब. हवेचा दाब म्हणजे काय, नेमकं हवेला वजन असते त्यामुळे हवेचा दाब असतो. आता दाब कसं आहे, हवेला दाब म्हणतात, हवेचा दाब म्हणतात. हवेला वजन असते त्यामुळे दाब निर्माण होतो आणि त्याला हवेचा दाब म्हणतात आहे ना. दुसरी गोष्ट, वातावरणाच्या सर्वात खालच्या थरावर त्यावरील हवेचा दाब पडतो, त्यामुळं काय होतं, हवेची घनता वाढते. पृथ्वीच्या पृष्ठभागात हवेचा दाब जास्त असतो, म्हणजे वरच्या हवेचा दाब खालच्या हवेवर राहतो आणि त्यामुळं हवेचा दाब वाढतो आणि त्याला वजन प्राप्त होतं, त्यामुळं हवेला वजन असतं आपण असं म्हणतो. म्हणजे हवेचा दाब आपल्याला लक्षात आहे, वरच्या थराचा किंवा वरच्या थराचा आपल्याला हवेच्या खालच्या थरावर आपल्याला काय होतं, दाब पडतो आणि तो आपल्याला हवेचा दाब असं म्हणतो. पुढचा मुद्दा आहे वारे. वारे म्हणजे काय, आता आपण पाहिलं ना पतंग उडत होतो, वारे, हवा सुटली नाही आहे ना. जास्त दाबाकडून, जिथं जास्त दाब असेल त्या दाबाकडून कमी दाबाकडे हवा वाहते आणि त्या वाहत्या हवेला काय म्हणायचं आपण, वारे म्हणतात. काय म्हणतात, वारे. म्हणजे
जास्त दाबाकडून कमी दाबाकडे हवा किंवा वारे वाहत असतात आहे ना. कमी दाबाचा पट्टा, जास्त दाबाचा पट्टा असं तुम्ही म्हणता ना, त्या तो तुम्हाला लक्षात आलं असेल. कधी कधी टीव्हीत तुम्ही बातम्या पाहत असताना पाहिलं असेल पहा की आपण वारे जास्त दाबाचा पट्टा तयार झाला, कमी दाबाचा पट्टा तयार झाला, त्यामुळं जास्त दाबाकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहत आहेत, हे वारे वाहत आहेत है ना. अशा प्रकारची तुम्ही बातम्या किंवा हवामानाचा अंदाज सांगत असताना ऐकला असतं. तो हाच प्रकार. म्हणजे आपण पतंग उडवताना जो हवा असते ती त्यावेळेची स्थिती असते हे मान्य झाली. पण ज्या वेळेस कमी दाबाकडे जास्त दाबाकडून जेव्हा वारे वाहते त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, वारे म्हणायचं. आलं लक्षात. म्हणजे तापमान कळालं, हवेचा दाब कळाला, आता वारे कळायला आपल्याला. आता पुढचा मुद्दा आहे आर्द्रता. हवेतील दमटपणाला आर्द्रता म्हणतात. आता तुम्ही कधी पतंग उडवताना वरती गेले, टेरेसवर जाता ना पतंग उडवायला, जाता पाहतो, आत्ताच पाहिलं मी, जाताना काय करता, पाण्याची बाटली घेऊन जाता पहा, वरती जाता ना. कोण कोण गेलं, तुम्ही सगळे गेले असणार. पाण्याची बाटली वरती फ्रीज मधली काढून घेता आपण, गार थंड पाण्याची बाटली वरती टेरेसवर जाऊन ठेवता. ठेवता म्हणजे नेमकं कुठं ठेवता, कुठेतरी कोरड्या जागेवर ठेवता तुम्ही. ती फ्रीज मधली आणलेली बाटली तुम्ही काय करता, ती कोरड्या जागी टेरेसवर पतंग उडत असताना कुठेतरी ठेवलेली असते. ती फ्रीज मधली काढून आणलेली, ती पूर्ण पुसलेली असली. जर तुम्ही आणताना काय करता, तुम्ही पूर्ण बाहेरून काय करता, पुसता बिसता मस्त फडक्याने पुसली जाते आणि ती बाटली तिथे ठेवली जाते. कोरड्या जागेवर ठेवतो आपण, हे बी लक्षात ठेवा, कोरड्या जागेवर ठेवतो. आणि पतंग उडवण्यात आपण गुंग असतो. पतंग उडवण्यानंतर गुंग झाल्यावर तहान लागली त्यावेळेस ज्या वेळेस आपण बाटली पाहतो त्या बाटलीच्या खाली आसपास सगळीकडे पाणी असतं. पाणी कुठून आलं, बाटली तर पॅक लावलेली असते, बाटली तिथं ठेवलेली असते, कोरड्या जागेवर ठेवलेली असते. आता पूर्ण जागा ओल्ली झालेली असते, बाटली बाहेरून पुसलेली असते, पूर्ण कोरडी केलेली असते. आता त्या बाटलीला बाहेरून पूर्ण पाणी तयार झालेलं असतं. पाणी आलं कुठून, हीच आर्द्रता. आलं का लक्षात. म्हणजे हवेत असलेले दमटपणा ती त्या थंडाव्याला लागलं की त्याचं पाण्यात रूपांतर होतं आणि ते पाणी आपल्याला बाटलीवरून असं ओघळताना दिसतं. म्हणजे ती आर्द्रता. आलं का लक्षात. म्हणजे दमटपणा, हवेतील असलेला दमटपणा म्हणजे काय, त्याला आर्द्रता म्हणतात. म्हणजे काय, तापमान पाहिलं, हवेचा दाब पाहिला, वारे पाहिले आणि आर्द्रता पाहिलं. आता पाहायचं आपल्याला वृष्टी. वृष्टी, पाऊस त्यांनी दिलंय, पाऊस, हिम, गारा. खाली जमीन तापते, जमीन तापेन. आता हे तुम्हाला माहिती आहे, सृष्टीचक्र आहे ना. जमीन तापते, त्याचं बाष्पीभवन होतं किंवा पाणी असतं, पाण्याचं बाष्पीभवन होतं. जमिनीवर असलेल्या अनेक पाण्याचं किंवा भूपृष्ठावर असलेली पाणी त्याचं बाष्पीभवन होतं, वरती जातं, जड होतं आणि ती वरती जातं. त्याला थोडासा गारठा किंवा दमटपणा निर्माण झाला की ते खाली पाण्याच्या स्वरूपात पडतं. त्याला आपण काय म्हणतो, पाऊस म्हणतो आहे ना. म्हणजे पाऊस, हिम, गारा. म्हणजे आपल्या इथं पाऊस पडतो, कधी कधी गारा पण पडतात पहा आहे ना. ह्या आपल्याला 1 मे 1996 आपल्याला इथं नगरमध्ये सुद्धा खूप गारा पडल्या होत्या. त्या गारा पडल्या त्यावेळेस नेमकं कशी वातावरण झालं असं तुम्ही विचारत जा. म्हणजे गारा पडण्याचं कारण काय, पाऊस पडण्याचं कारण काय, हिमवृष्टी होण्याचं कारण काय, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला उलगडा झाला पाहिजे. त्यासाठी आपण भूगोलाच्या शिक्षकांना विचारलं पाहिजे, सर असं असं का होतं बरं. मग एकाच दिवशी आपल्याला सहज एक प्रयोग करून पहा आहे ना. आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलं होतं एकदा, मस्तपैकी फ्रीज मधली बाटली आणायची आणि वरती लटकून ठेवायची. अशी फ्रीज मधली पूर्ण कोरडी करून बाटली अशी वरती दोरीने बांधून ठेवा. ती कालांतराने थोड्या वेळ पाणी टप 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 पॅक बाटली फ्रीज मधून आणलेली लटकवली. ती का पडते याचं कारण त्यांच्या लक्षात आलं आणि ते खुश झाले. म्हणजे काय झालं, आपल्याला आपल्या सभोवताली असलेल्या गोष्टीचा प्रयोग करून बघता येते. भूगोलात, विज्ञानातच प्रयोग असं नाही, भूगोलाचे सुद्धा प्रयोग आहे. प्रात्यक्षिक भूगोल अभ्यासला पाहिजे. म्हणजे आपल्याला पाऊस कसा पडतो लक्षात आलं ना.
खाली असलेलं दमटपणा किंवा बाष्प वरती जाताना बाष्पाला काही हवामानाचा काय परिणाम झाला किंवा त्याला गारवा भेटला की ते बरोबर खाली पडतं. पण ते कधी पाण्याच्या स्वरूपात पडतं, कधी गाराच्या स्वरूपात पडतं, कधी हिमवृष्टी होते. अशा प्रकारची ही हिमवृष्टी आणि वातावरणातील बदल आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे हवा कळाली आपल्याला, हवामान म्हणजे काय कळालं, हवेचे अंग कोणते कोणते, तापमानांग आहे आणि हवेचा दाब आहे, आपल्याला वारे पाहिले, आर्द्रता पाहिली आणि वृष्टी पाहिली. वृष्टी पाहिली, हे सगळे काय आहेत, हवेचे अंग आहेत. हवा आणि हवामान हे लक्षात आलं असेल तुमच्या. म्हणजे पहिल्या धड्यात काय पाहिलं आपण, पृथ्वी कशा प्रकारे आहे, तिचं अक्षवृत्त रेखावृत्त आखलं आणि पृथ्वीची माहिती बघण्यासाठी आपण अक्षवृत्त आणि रेखावृत्तावरून पृथ्वीगोल पाहिला. पृथ्वीगोलावरून नकाशा तयार केला. नकाशातून आपण आता हवामान आणि हवा पाहतोय. म्हणजे पूर्ण पृथ्वीवरचं हवा पाहिजे, हवा कशाला म्हणायचे ते पाहिलं आपण, हवामान कशाला म्हणतो ते पाहिलं आपण, ऋतू कसं काय तयार होतात हे पाहणार आहोत आपण. म्हणजे ऋतू आणि हवा, हवामान हे सगळे काय आहेत, हवेचे अंग आहेत. पण ह्या हवेवर किंवा हवामानावर आपल्या पृथ्वीवरील विविध घटकाचा कसा परिणाम होतो, घटक म्हणजे कोणतं, तापमानाचा कसा परिणाम होतो, समुद्राचा कसा परिणाम होतो, समुद्र सपाटीचा कसा परिणाम होतो, भूपृष्ठाचा कसा परिणाम होतो, ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला पुढच्या धड्यात अभ्यास करायचा आहे. धडा संपला आणि आपले स्वाध्याय नीट काळजीपूर्वक वाचायचे. तुम्हाला सांगितलं मी का मगाशी तुम्ही पाहत असताना बघा सगळ्या गोष्टी वाचता, पण तारीख वाचायची विसरली की आपल्याला तिथली स्थिती आपल्याला कळत नाही. भारतातील सगळ्या भौगोलिक स्थितीचा अभ्यास करत असताना आपण कोणत्या महिन्यातल्या स्थितीचा अभ्यास करतोय हे सगळ्यात महत्वाचे. पहिला शब्द होता 10 जून. 10 जूनला अभ्यास करतो म्हणजे जून महिन्यात पाऊस असतो, हे लक्षात घ्यायचं आधी, आणि मग पुढचा आपल्याला सगळ्या गोष्टी करता येतात. म्हणजे भूगोलाचे भौगोलिक स्थान पाहत असताना, हवा आणि हवामान आणि तापमान पाहत असताना आपल्याला तारीख पाहणं सगळ्यात महत्त्वाचं. आपण कोणत्या महिन्यातल्या कोणत्या देशातला विषुवृत्तावर मकरवृत्ता का कर्कवृत्ता ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करताना आपण कोणत्या महिन्याचा अभ्यास करतोय आणि कोणत्या प्रदेशाचा अभ्यास करतोय याच्यावर अवलंबून काय आपला हे सगळा वातावरण, हवामान आणि तापमान या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. लक्षात आलंय? धडा संपला. धन्यवाद.